नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फर्स्ट स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024च्या क्वेश्चन पेपरचे सोल्युशन. या व्हिडिओत आपण प्रत्येक प्रश्न सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मजेशीर पद्धतीने सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया क्वेश्चन पेपर 2024ला. त्यात पहिलं सेक्शन आहे लॉजिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1. देअर इज अ सर्टन रिलेशनशिप बिटवीन द पेअर ऑफ फिगर्स ऑन द आयदर साइड. आयडेंटिफाय द रिलेशन ऑफ द गिवन पेअर अँड फाइंड द मिसिंग फिगर. ओके, बघा या ठिकाणी डॉग आणि हाऊस यांच्यामध्ये रिलेशन आहे. सेम तसंच रिलेशन इथे मिसिंग प्लेस दिलेली आहे. ती मिसिंग प्लेस आणि हा जो एक पॉन्ड दिसतो आहे त्याच्यामध्ये रिलेशन असणार आहे. जसं की आता बघा, डॉग आणि सेकंड पिक्चर काय दिसतं आहे, डॉग हाऊस. डॉगचं काय आहे, हे हाऊस आहे. डॉग हाऊसमध्ये राहतो. तसंच पॉन्डमध्ये कोण राहतं, बघा ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन ए दिलेला आहे फिश, कॅट, आऊल, मंकी. पॉन्डमध्ये कोण राहतं मग, फिश. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग लाईन इज नॉट प्रेझेंट इन द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी बघा आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणती लाईन प्रेझेंट नाही आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आपल्याला काही लाईन्स दिलेल्या आहेत. तर ह्या दिलेल्या ऑप्शन्समधल्या लाईन्सपैकी कोणती लाईन ह्या गिवन फिगरमध्ये अबसेंट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, बघा ऑप्शन ए दिलेला आहे व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे काय, स्टँडिंग लाईन. बघा अशा स्टँडिंग लाईन व्हर्टिकल लाईन्स आहेत का, हो व्हर्टिकल लाईन्स आहे यात. म्हणून ऑप्शन ए येणार नाही. व्हर्टिकल लाईन्स गिवन फिगरमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, स्लँट लाईन्स. स्लँट लाईन म्हणजे काय, राईट स्लँट, लेफ्ट स्लँट लाईन्स. ह्या सगळ्या स्लँट लाईन्स यात प्रेझेंट आहे. म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार. कर्व मीन्स दिस. बघा कर्व शेप प्रेझेंट आहेत, यात सर्कल आहेत. ओके, म्हणजे यात कर्व पण प्रेझेंट आहे. ऑप्शन सी पण नाही येणार. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच काय, स्लिपिंग लाईन. बघा स्लिपिंग लाईन कुठे दिसत आहेत का तुम्हाला, नाही. ही बघा, ही कशी आहे, व्हर्टिकल आहे. ही स्लँट लाईन आहे. ओके, ह्या पण कशा आहेत, स्लँटिंग लाईन्स आहेत. तर यामध्ये कोणती लाईन अबसेंट आहे मग, हॉरिझॉन्टल. स्लिपिंग लाईन अशा टाईपची लाईन कुठेच नाही दिसत आहे गिवन फिगरमध्ये. मग कोणती लाईन अबसेंट आहे यात गिवन फिगरमध्ये, तर हॉरिझॉन्टल लाईन अबसेंट आहे. ओके, मग ऑप्शन काय येईल आपलं, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ही लाईन प्रेझेंट नाही आहे दिलेल्या फिगरमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. देअर आर डॅश डॅश पीपल सिटिंग ऑन दी कॅमल. बघा एक पिक्चर दिलेला आहे आणि कॅमलवरती किती पीपल्स सिटिंग आहेत. बघा तर काउंट करा किती दिसत आहे, 1 and 2. या ठिकाणी आन्सर काय येईल, 2. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. लेटर डॅश डॅश इज 6 फ्रॉम द राईट एंड. काय सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी आपल्याला चिल्ड्रन हा एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही लेटर्स आहेत. तर राईट एंड पासून 6th नंबरचं लेटर कोणतं आहे. आता राईट एंड कोणता आहे, राईट एंड म्हणजे कुठून कुठे जावं लागेल आपल्याला, राईट टू लेफ्ट. म्हणजे एन ह्या लेटरपासून आपल्याला लेफ्ट साईडला जावं लागेल. राईट एंड सांगितलेला आहे. राईटचा एंड कोणता आहे, एन हा लेटर. किती नंबरचं लेटर सांगितलं आहे, 6.
बघा 1 2 3 4 5 6. राईट एंडकडून 6 नंबरचं लेटर कोणतं आलं मग? आय. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर आय? येस, या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये दिसतो आहे आय, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपला? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इफ यस्टरडे वॉज वेनसडे देन टुमारो विल बी. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? जर यस्टरडेला वेनसडे आहे, बघा टुडेचा मागचा दिवस म्हणजे अगोदरचा, बिफोर डे काय येतो? यस्टरडे. आणि टुडेचा आफ्टर डे काय असतो? तो टुमारो. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे? इफ यस्टरडे वॉज वेनसडे, जर यस्टरडेला वेनसडे आहे, यस्टरडेला वेनसडे आहे, देन टुमारो विल बी, तर टुमारो काय येईल? यस्टरडेला जर वेनसडे आहे तर आज काय वार असेल? त्याच्या पुढचा, वेनसडेच्या पुढचा काय? थर्सडे. आणि आज जर सपोज थर्सडे असेल तर टुमारो काय येईल? म्हणजे आजच्या पुढचा दिवस, येणारा दिवस काय येईल? फ्रायडे. ओके, तर मग काय विचारलं आहे आपल्याला? देन टुमारो विल बी, तर टुमारो काय येईल मग? फ्रायडे येईल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर फ्रायडे? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट लुक लाईक अ सिलेंडर. सिलेंडर शेपसारखा दिसणारा ऑब्जेक्ट कोणता आहे? सगळ्यात अगोदर आपल्याला सिलेंडर शेप कसा असतो ते माहिती असणं गरजेचं आहे. बघा हा जो मी ड्रॉ केला आहे हा शेप काय आहे? सिलेंडर शेप आहे. तर याच्यासारखा दिसणारा ऑब्जेक्ट कोणता ऑप्शन्समध्ये दिलेले आहे? दिलेल्या ऑप्शन्सपैकी बघा ऑप्शन ए मध्ये काय दिलेलं आहे? आईस्क्रीम कोन. हा याचा शेप कसा आहे? कोन शेप आहे. आपल्याला सिलेंड्रिकल शेप पाहिजे आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही. या ठिकाणी बघा हा एक कंटेनर दिसतो आहे, डबा दिसतो आहे, याचा शेप कसा आहे? लाईक अ सिलेंडर, म्हणून आन्सर काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी मध्ये काय दिलेलं आहे? क्यूब दिलेला आहे, आईस क्यूब आहे, त्याचा शेप कसा आहे? क्यूब सारखा आहे, म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. आणि ऑप्शन डी मध्ये लेटर दिलेला आहे, लेटरचा शेप बघा कसा दिसतो आहे? रेक्टँग्युलर शेप आहे. आपल्याला सिलेंडर शेप पाहिजे आहे, तर सिलेंड्रिकल शेप कोणत्या ऑब्जेक्ट सारखा दिसतो आहे? ऑप्शन बी मध्ये दिलेला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा शेप कसा दिसतो आहे? सिलेंडर शेप दिसतो आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल मग? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. फाइंड द मिसिंग नंबर इन द गिवन नंबर पॅटर्न. ओके, बघा या ठिकाणी काही कार ठेवलेले आहेत सिक्वेन्समध्ये आणि तिच्यावरती नंबर दिलेले आहेत. तर या ठिकाणी ही जी सेकंड लास्ट कार आहे त्याच्यावरती नंबर मिसिंग आहे. तर ह्या नंबर्सची अरेंजमेंट कशी आहे ते सगळ्यात अगोदर बघूया. बघा काय दिलेला आहे? पहिला नंबर 17, 17 नंतर 14. यांच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 17 - 3 14. ओके, जर सपोज आपण याच्यातून 3 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळालं आपल्याला? 14. 14 मधून पुन्हा आपण 3 सबस्ट्रॅक्ट करूया. 3 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळत आहे? पुढचं आन्सर मिळत आहे. ओके, 11 मधून पुन्हा 3 सबस्ट्रॅक्ट जर केले तर आन्सर काय मिळत आहे? 8. 8 मधून मग पुन्हा 3 सबस्ट्रॅक्ट जर केले आपण तर काय मिळालं आन्सर? 5. मग या ठिकाणी मिसिंग प्लेसवरती नंबर काय येईल? 5. 5 मधून पुन्हा 3 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर काय मिळत आहे? 2. म्हणजे या मिसिंग प्लेसला आन्सर काय मिळेल मग आपल्याला? 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. 2 ग्रुप्स ऑफ डॅश डॅश लेमन ईच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन लेमन.
ओके, बघा या ठिकाणी नंबर ऑफ लेमन्स दिलेले आहेत आणि हे जे दिलेले टोटल लेमन्स आहेत त्या लेमन्सला आपल्याला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करायचं आहे. तर एका ग्रुपमध्ये किती लेमन्स येतील हे आपल्याला काढायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी हा एक लेमन पहिल्या ग्रुपमध्ये, हा लेमन दुसऱ्या ग्रुपमध्ये. ओके, एक लेमन ग्रुप 1 आणि हा ग्रुप 2 करते मी. ओके, 1 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7. बघा एका ग्रुपमध्ये, पहिल्या ग्रुपमध्ये किती आले लेमन्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7. ओके, सेकंड ग्रुपमध्ये किती आले लेमन्स काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. दोघं ग्रुप्समध्ये कसे आले लेमन्स, इक्वल आले. म्हणजे एका ग्रुपमध्ये लेमन्स किती आले, मग आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. एका ग्रुपमध्ये किती लेमन्स असतील, 7 लेमन्स असतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 7? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द ऑड वन आउट. आपल्याला या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्याच्यातून ऑड वन आउट कोणता ऑब्जेक्ट आहे ते या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑप्शन ए मध्ये बघा काय दिलेलं आहे, स्पून. ऑप्शन बी कलर ब्रश. ऑप्शन सी मध्ये ग्लास आणि ऑप्शन डी मध्ये प्लेट दिलेली आहे. तर यांच्यामधून ऑड वन आउट गटात न बसणारा ऑब्जेक्ट कोणता येईल, तर कोणता येईल बघा, ऑप्शन बी मध्ये कलर ब्रश हा ऑड वन आउट येईल. बाकीचे हे सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत हे कसे आहेत, युटेन्सिल्स आहेत, भांडे आहेत. आपण यांचा भांड्यांमध्ये यूज करतो. पण ब्रश, कलर ब्रश हा कशासाठी यूज केला जातो, कलरिंग करण्यासाठी. ओके, म्हणून या ठिकाणी ऑड वन आउट काय येईल, ऑप्शन बी येईल, कलर ब्रश. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज थिनर दॅन मार्कर. ओके, या ठिकाणी बघा एक मार्कर दिलेला आहे, याच्यापेक्षा बारीक थिनर कोण आहे. बघा ऑप्शन ए मध्ये लाकूड दिलेला आहे. लाकूड हा मार्करपेक्षा कसा येईल, जाड येईल, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी मध्ये स्टिक दिलेली आहे. ही जी स्टिक आहे ही मार्करपेक्षा कशी आहे, जाड आहे. आपल्याला थिनर ऑब्जेक्ट पाहिजे आहे. ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी पेन्सिल दिलेली आहे. पेन्सिल ही मार्करपेक्षा कशी असते, थिन असते, बारीक असते. मग आपल्याला तोच ऑब्जेक्ट शोधायचा आहे की मार्करपेक्षा थिनर ऑब्जेक्ट कोणता. तर ऑप्शन सी मध्ये दिलेला जो ऑब्जेक्ट आहे पेन्सिल तो मार्कर पेनपेक्षा थिनर आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, ऑप्शन डी मध्ये सॉफ्ट ड्रिंक कॅन दिलेला आहे, तो पण कसा आहे, मार्करपेक्षा जाड आहे, म्हणून ऑप्शन डी येणार नाही. ओके, चला तर मग पुढच्या सेक्शनला सुरुवात करूया, मॅथेमॅटिकल रिझनिंग. त्यात क्वेश्चन नंबर आहे आपला 11. क्वेश्चन नंबर 11ला सुरुवात करूया. विच ऑफ द फॉलोइंग नंबर सेंटेन्स रिप्रेझेंट द गिवन पिक्चर. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काही काइट्स दिलेले आहेत आणि काही काइट्सवरती आपल्याला काय केलेलं आहे, त्यांनी क्रॉस साईन दिलेला आहे. तर नंबर सेंटेन्स, तर हे जे गिवन पिक्चर जो आहे तो कोणता नंबर सेंटेन्स रिप्रेझेंट करतो आहे. ओके, ऑप्शनमध्ये आपल्याला काही नंबर सेंटेन्स दिलेले आहेत. ठीक आहे, बघा ऑप्शन्समध्ये काय दिलं आहे, 13 - 5 इज इक्वल टू 8, 13 - 6 इज इक्वल टू 7. म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर हे सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी काय करावं लागेल, टोटल नंबर ऑफ काइट्स किती आहेत ते काउंट करावं लागेल आणि हे जे क्रॉस केलेले काइट्स आहेत ते काय करावे लागतील, सबस्ट्रॅक्ट करावे लागतील.
आणि मग आपलं आन्सर येईल. ओके, बघा सगळ्यात अगोदर काइट्स काउंट करूया किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, टोटल नंबर ऑफ काइट्स 13 आहेत. त्याच्यातून क्रॉस काइट्स किती आहेत, क्रॉस केले आहे म्हणून काय केलं आपण, सबट्रॅक्शन. क्रॉस काइट्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6. 13 मायनस 6 किती होतात, 7. असं नंबर सेंटेन्स तयार होणार आहे दिलेल्या फिगरवरून. ऑप्शनमध्ये आहे का हे असं नंबर सेंटेन्स? येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये दिसतं आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. द गिवन टॉय बाईक इज डॅश डॅश लॉंग. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला हाताचं माप दिलेलं आहे आणि ही जी दिलेली बाईक आहे ती किती लॉंग आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा बाईकचं स्टार्टिंग आणि बाईकचं एंडिंग यांच्यामध्ये किती हात येत आहेत ते काउंट करा. 1 2 3 4 5. तर जी गिवन बाईक आहे ती किती लॉंग आहे, 5 टाइम्स लॉंग आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ कॉइन्स अँड नोट्स वर्थ 75 रुपीज. ओके, खाली ऑप्शन्समध्ये आपल्याला काही कॉइन्स आणि नोट्स दिलेले आहेत आणि आपल्याला किती रुपीज पाहिजे आहेत, 75 रुपीज. ओके, खाली दिलेल्या ऑप्शन्समधले कॉइन्स आणि नोट्सचा असा कोणता सेट आहे की ते 75 रुपीज डिनोट करत आहेत. ओके, बघा ऑप्शन ए मध्ये किती रुपीज आहेत काउंट करूया. 20 + 20 40, 40 + 20 60, 60 + 5 65. ओके, आपल्याला किती पाहिजे आहे, 75 रुपीज पाहिजे आहेत. 50 + 20 70, 70 + 5 75. ओके, म्हणजे ऑप्शन बी मध्ये जो नोट आणि कॉइन्सचा दिलेला सेट आहे तो काय इंडिकेट करतो आहे, 75 रुपीज डिनोट करतो आहे, म्हणून ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. द नंबर नेम फॉर द स्मॉलेस्ट नंबर शोन ऑन द गिवन बोर्ड. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिलेला आहे आणि त्या नंबरवरती काही नंबर्स शो केलेले आहे. तर त्याच्यापैकी आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शो ह्या बोर्डवरती कोणता नंबर सगळ्यात स्मॉलेस्ट आहे तर त्याचा नंबर नेम लिहायचा आहे. ओके, ऑप्शनमध्ये चेक करायचं आहे. तर सगळ्यात अगोदर बघा दिलेल्या ह्या बोर्डवरती सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 18. त्याचा नंबर नेम आपल्याला ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे. 18 कुठे दिसतो आहे का, बघा ऑप्शन ए काय दिलेला आहे, 60. ऑप्शन बी काय दिलेला आहे, 18. तर सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर काय आहे मग, 18. त्याचा नंबर नेम ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी काय दिलेला आहे, 52 आणि ऑप्शन डी दिलेला आहे 71. ओके, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आपला काय आहे, 18. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. कम्पेअर अँड फिल द बॉक्स युजिंग ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 2 बॉक्स दिलेले आहे आणि त्या बॉक्समध्ये नंबर्स आहेत. ते नंबर्स आपल्याला कम्पेअर करायचे आहेत की त्यांच्यामध्ये ग्रेटर दॅन या बॉक्समध्ये ग्रेटर दॅन साईन येईल की स्मॉलर दॅन येईल का इक्वल टू येईल. ओके, बघा काय नंबर दिलेला आहे, 5 10s 2 1s. म्हणजे काय, 10s प्लेस आणि 1s प्लेस आहे. 1s प्लेसवरती काय आहे, 2 आणि 10s प्लेसवरती कोणता नंबर आहे, 5 हा डिजिट आहे. ओके, प्लस करायचं आहे. 3 10s 5 1s. 1s प्लेसवरती काय नंबर आहे,
5 आणि टेन्स प्लेसवरती कोणता डिजिट आहे 3. या दोघांचं काय करायचे आहे आपल्याला ॲडिशन. ओके, वन्समध्ये वन्स ॲड करूया, टेन्समध्ये टेन्स ॲड करूया. 2 + 5 7, 5 + 3 8. बघा या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये दिलेल्या नंबरची ॲडिशन केल्यावरती काय नंबर मिळाला आपल्याला 87. ओके, सेकंड बॉक्समध्ये चेक करूया. 6 टेन्स 7 वन्स. बघा टेन्स प्लेसला काय आहे 6 आणि वन्स प्लेसला कोणता डिजिट आहे 7 प्लस 2 टेन्स. या ठिकाणी फक्त टेन्स प्लेसचा डिजिट दिलेला आहे, वन्स प्लेसला काहीच नाही दिला आहे, तर तो आपण काय कन्सिडर करतो 0. तर यांची करायची आहे आपल्याला ॲडिशन. 7 + 0 7, 6 + 2 8. तर या ठिकाणी या सेकंड बॉक्समध्ये दिलेल्या नंबरची पण ॲडिशन काय आली 87. दोघीकडच्या बॉक्समधले नंबर्स कसे आहेत सेम 87 87. दोघी कशा आहे इक्वल आहे, मग या ठिकाणी साईन काय येईल =. ओके, बघा ऑप्शनमध्ये =, साईन कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतो आहे ऑप्शन ए मध्ये दिसतो आहे. मग आपला आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.